पोहोचवला आहे। भारताला शस्त्रसामग्री उत्पादनाचं जागतिक केंद्र बनवणं हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे। राजनाथ सिंग यांच्या हस्ते काल नागपुरात सोलर इंडस्ट्रीजने बांधलेल्या मध्यम कॅलिबरच्या शस्त्रसामग्री सुविधेचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांना स्पर्धेच्या भावनेनं नव्हे तर सहकार्याच्या भावनेनं एकत्र पुढे जायला हवं, असं ते म्हणाले। सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र एकमेकांना पूरक असतील, एकमेकांचं सामर्थ्य ओळखतील आणि त्यांचा राष्ट्रीय हितासाठी वापर करतील, या दृष्टीनं सरकार पावलं उचलत आहे, असं ते म्हणाले। संरक्षण क्षेत्रातील या सहकार्याला आणखी बळकटी देणं आणि भविष्यात भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेला जगात वेगळी ओळख देण्याचा आमचा संकल्प आहे, असं ते म्हणाले। सरकार आणि खाजगी क्षेत्र यामध्ये संतुलन असतं तेव्हा देशाला खूप फायदा होतो, असं सांगत आज दिसणारा हा समतोल देशाच्या सर्वांगीण विकासासाठी एक अत्यंत चांगला संकेत आहे, असं राजनाथ सिंग यांनी सांगितलं। गेल्या 10 वर्षात संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता आणण्यासाठी सरकारनं घेतलेल्या परिश्रमांची फळं आता चाखायला मिळत आहेत, हेच असं सांगत देशांतर्गत संरक्षण उत्पादन आज विक्रमी म्हणजेच 1.5 लाख कोटी रुपयांहून अधिक झाल्याची माहिती त्यांनी दिली। कि प्राइवेट सेक्टर ने उस चुनौती को स्वीकार किया और कई मामलों में मैं कह सकता हूं कि प्राइवेट सेक्टर पब्लिक सेक्टर से अब आगे निकल रहा है। प्राइवेट सेक्टर में अपेक्षाकृत मैं महसूस करता हूं कि काम करना कुछ ज्यादा आसान होता है। इनोवेशन की 100% फ्रीडम होती है, कहीं कोई बैरियर नहीं होता है और जब इन दोनों का संतुलन बनता है तो इसका लाभ यदि किसी को मिलता है तो इस देश को ही मिलता है कि हमको हर क्षेत्र में आत्मनिर्भर भारत को होना है। और उन्होंने एक लक्ष्य भी निर्धारित कर दिया है कि 2047 तक भारत पूर्णतः आत्मनिर्भर बनेगा और उस दिशा में हम तेजी से आगे बढ़ रहे हैं। यावेळी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडनं उत्पादित केलेल्या आणि अर्मेनियाला निर्यात केल्या जाणाऱ्या पिनाका रॉकेटच्या पहिल्या तुकडीला संरक्षण मंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला। त्यानंतर राजनाथ सिंग यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। उभय नेत्यांदरम्यान यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली। भारतीय